नमस्कार महाराष्ट्र, कशा आहात सगळे? मी सुमित चामणीकर, तुमचा मॅथ्स मेंटर आणि एमएसटी सीईटी 2027 ची तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एमएसटी सीईटी ची तयारी करताना सगळ्यात महत्वाचा विषय कोणता? तर तो मॅथ्स. असं मी का म्हणतोय? कारण मॅथ्सला वेटेज जास्त आहे. तसे तर तिन्ही विषय महत्वाचे, पण मॅथ्सचा जो विषय आहे तो महत्वाचा याच्यासाठी आहे की 200 पैकी 100 मार्क वेटेज वाईज सगळ्यात जास्त त्याला आहे. स्कोरिंग विषय आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. तर मॅथ्सचा रोडमॅप कसा असला पाहिजे 2027 चा, ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. याच्यामध्ये मी हे सांगणार नाही की कोणते टॉपिक कधी करायचे, कशा कशा पद्धतीने टॉपिक करायचे, काय कधी करायचंय, कशा पद्धतीने करून पुढे जायचंय, नाही. एक्झॅक्टली कोणत्या फेजेस मधून तुम्हाला जायचंय, ज्या फेज मधून तुम्ही जाऊ शकता, की तुमचा स्टार्टिंग फेज असेल, त्यानंतर नेक्स्ट फेज मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याच्या नेक्स्ट फेज मध्ये प्रिपरेशन मध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या गोष्टींवर थोडंसं मी बोलणार आहे आज. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, महत्वाचा पार्ट आहे. एमएसटी सीईटी मॅथ्स रोडमॅप, हाऊ टू कम्प्लीट द सिलेबस विदाउट अननेसेसरी स्ट्रगल, राईट? चला, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय? प्रिपरेशन केओज इन द बिगेस्ट रोडमॅप मिस्टेक. प्रिपरेशन करत असताना आपल्या डोक्यात जो गोंधळ असतो, तो गोंधळ कशाचा आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. आपला मूडनुसार अभ्यास करणे. आपल्याला भीती वाटत राहते, भीती वाटते की आपलं होईल का नाही होणार सिलेक्शन, आपल्याला चांगले मार्क पडतील का नाही, आपला रँक चांगला येईल का नाही, भीती कंटिन्युअसली. कोचिंग शेड्यूल अलोन, त्यानंतर रँडम चॅप्टर सिलेक्शन. तर असे वेगवेगळे फॅक्टर असतात जे की डिपेंड करतात, जे की मॅटर करतात सगळ्या गोष्टींवरती, प्रिपरेशन वरती. त्याच्यामुळे केओस निर्माण होतो, म्हणजे गोंधळ निर्माण होतो, त्याचा इफेक्ट होतो मेजॉरिटीली. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? द प्रिपरेशन फील्स हार्डर दॅन नेसेसरी, कॉन्फिडन्स ड्रॉप्स क्विकली, प्रोग्रेस बिकम्स इनकन्सिस्टंट. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. या होऊ नये म्हणून तुम्हाला रोडमॅप फॉलो करायचा आहे 2027 एमएसटी सीईटी साठी. त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स असणारे एक एक करून सांगणारे, व्यवस्थित बघा. सगळ्यात पहिल्यांदा द रोडमॅप शुड रिड्यूस कन्फ्युजन, नॉट क्रिएट इट. रोडमॅप मुळे असं कन्फ्युजन क्रिएट नाही झालं पाहिजे. ठीक आहे, रिड्यूस द कन्फ्युजन, नॉट क्रिएट इट. त्याच्याने कन्फ्युजन रिड्यूस झालं पाहिजे, क्रिएट नाही झालं पाहिजे. स्ट्रगल हेवी, रिएक्टिव्ह लर्निंग, फाइटिंग अगेन्स्ट द सिलेबस. द मॅथ्स वर्ग बेस, स्ट्रक्चर हेवी, प्रोएक्टिव्ह मोमेंटम, एक्झिक्युटिंग अ प्लान्ड सिक्वेन्स. मागच्या वेळेस ज्या लोकांनी माझ्यासोबत प्रिपरेशन केलं, आपलं चॅनल नवीन होतं त्यावेळेस आपण थोडस लेट स्टार्ट केलं होतं, बट ज्या लोकांनी आपल्या शेड्यूलला फॉलो केलं होतं, बऱ्याच गोष्टी आपण करून घेतल्या होत्या शेवटपर्यंत, त्याचा मुलांना खूप चांगला फायदा पण झाला होता. तर याही वर्षी आपण काही गोष्टी प्लॅन करतोय, त्याच्यानुसार आपण काही गोष्टी करणार आहोत. आपल्याकडे यावर्षी थोडासा जास्त वेळ, त्यामुळे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचा माझा विचार आहे. तर द 5 फेज असेन्शन फ्रेमवर्क काय आहे? तो फ्रेमवर्क आपण बघणार आहे, कशा पद्धतीने अभ्यास असू शकतो. बघा, पहिला कॉन्फिडन्स, त्यानंतर फाउंडेशन, ऍप्लिकेशन, इंटिग्रेशन, एक्झाम रेडीनेस. आता हे ऍप्लिकेशन म्हणजे काही लोकांना ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वाटू शकतं, इंटिग्रेशन म्हणजे इंडेफिनेट इंटिग्रेशन वाटू शकतं. तर साहजिक आहे, शब्दशः अर्थ न घेता आपल्याला त्याच्यामध्ये काय काय करायचंय किंवा आपण काय काय करणार आहोत, काय काय करायला पाहिजे, ह्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो येणार आहे तो येणार आहे फेज 1, बिल्ड द कॉन्फिडन्स फर्स्ट. मी आता काही गोष्टी ऑब्झर्व करतोय. दोन प्रकारचे स्टुडंट आहेत. एक, ज्यांचं ऑलरेडी त्यांनी यावर्षी एक्झाम दिली 2026 मध्ये आणि त्यांना रिपीट करायचंय. मी ड्रॉपसाठी एक व्हिडिओ पण बनवला होता मागच्या याच्यामध्ये. त्यांना रिपीट करायचंय, ते पण थोडेसे कन्फ्युजन मध्ये आहेत. दुसरे, ज्या लोकांचं 11वी झालंय, 12वी मध्ये ते ऑलरेडी आलेले आहेत, आता ते फ्रेश पहिल्यांदाच एक्झाम देणार आहेत एमएसटी सीईटीची. ते थोडेसे कन्फ्युजन याच्यासाठी आहे त्यांच्या डोक्यामध्ये, की बऱ्याच जणांचं असं आहे की त्यांना असं वाटतं की आपण एमएसटी सीईटी करावं. मग एमएसटी सीईटी करावं, एमएसटी सीईटी नंतर आधी जेई करावं, जेई नंतर आपण एमएसटी सीईटी करू शकतो, किंवा जेईचं प्रिपरेशन करता करता मध्येच एमएसटी सीईटी करू नये, असं काही लोकांचं एक प्रॉपर प्लान असू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे पण ते कन्फ्युजन मध्ये आहेत. जे लोक क्लिअर आहेत की एमएसटी सीईटीच करायचंय, त्या लोकांनी ऑलरेडी ठरवलेले काय काय करायचंय.
किंवा त्यांना हे माहितीये की आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, पण तरीही जे लोक कन्फ्युज स्टेटमध्ये आहेत किंवा त्यांना कळत नाही त्यांच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे बाळांनो. खूप महत्वाचं आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढला तर तुम्हाला पुढे काय करायचं हे कळणार आहे. बघा याच्यामध्ये कोर स्ट्रॅटेजी काय? डोंट बिगिन बाय कॉन्स्टंटली स्ट्रगलिंग. स्टार्ट विथ कॉन्सेप्ट यू कॅन अंडरस्टँड क्विकली. सॉल्व्ह क्वेश्चन सक्सेसफुली टू बिल्ड द मोमेंटम. आपल्याला नाही येत ना, काही प्रॉब्लेम नाही. सोपे टॉपिक घ्या. सोपे टॉपिकचा कॉन्सेप्ट आधी करा. कॉन्सेप्ट केल्यानंतर त्याचे क्वेश्चन सोडवा. एकदा तुम्ही ते सॉल्व्ह करायला लागले तर तुम्हाला ते खूप सोपं वाटतं. मी बऱ्याचदा आमच्या स्टुडंट्सला सांगत असतो की अभ्यास करणं हे काही खूप चांगलं काम नाहीये, बोरिंगच काम आहे. पण बोरिंग काम केल्याशिवाय रिझल्ट येत. बोरिंग काम कन्सिस्टंटली करावं लागतं तरच तुम्हाला रिझल्ट येतो. विराट कोहली सारखा प्लेयर आहे. तो बॅटिंग करतो. तो बॅटिंग करताना त्याला आधी प्रॅक्टिस खूप करावी लागते. रादर तो इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करतो. ते काय खूप काम चांगलं काम थोडी आहे. ते त्याला रोज सकाळी उठायचं, प्रॅक्टिस करायची, बॅट घेऊन जायचं ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायची. चांगलं काम नाहीच आहे ते. त्याला खूप बोर होतं. पण त्याच्याशिवाय रिझल्ट येत नाही. आपल्याला तेच करायचं. आपल्यासाठी हे काम महत्वाचं. आपल्याला रोज त्या कॉन्सेप्ट वाचावं लागतील, त्या सॉल्व्ह करावं लागतील, क्वेश्चन घ्यावे लागतील, प्रॅक्टिस करावं लागतील. त्याच्यानंतरच त्याच्यावर काम होऊ शकतं. तर पहिल्यांदा कॉन्फिडन्स तुमचा मॅटर करतो. कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. तो मिळणार कुठून आहे? तुम्ही काही ना काहीतरी काम चालू करा. सोपे टॉपिक घ्या, सोपे टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. कॉन्फिडन्स बिल्ड होईल. कॉन्फिडन्स इज नॉट द रिझल्ट ऑफ प्रिपरेशन. कॉन्फिडन्स इज फ्युअल फॉर द प्रिपरेशन. ठीक आहे. प्रिपरेशन करत असताना प्रिपरेशनचा रिझल्ट हा कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे आपण प्रिपरेशन केलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढला नाही. आपल्याला जे इंधन लागणार आहे, ठीक आहे, ते कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स असेल तर आपल्याला आपली गाडी जास्त जोरात पळू शकतो. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर दुसरा फेज, बिल्ड द स्ट्रॉंग फाउंडेशन. आपलं फाउंडेशन, आपलं बेसिक खूप पक्क पाहिजे. फोकस ऑन कोर कॉन्सेप्ट, एस्टॅब्लिश फंडामेंटल अंडरस्टँडिंग, बिल्ड ट्रू मॅथमॅटिकल थिंकिंग. बऱ्याचदा मी सांगत असतो की मी जे शॉर्टकट सांगतोय, मी ज्या मेथड सांगतोय, मी जसा विचार करतोय तसा विचार तुम्हा लोकांनी जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मी तसा विचार काय करू शकतो? कारण मला इतक्या वर्षापासूनचा अनुभव आहे. खूप स्टुडंट्सला शिकवल्यानंतर या गोष्टी सहज जमतात मला. तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देताय किंवा पहिल्यांदा गोष्टी करताय तर तुम्हाला लगेच नाही येणार. तुम्हाला थोडंसं प्रोसेस थ्रू जावं लागेल, थोडासा वेळ लागेल. आता 11वी ऑलरेडी तुमचं झालेलं आहे बऱ्याच लोकांचं, किंवा ज्या लोक रिपीट करतात त्यांचं 11वी 12वी दोन्ही झालेलं आहे. तर तुम्हाला आता तेवढं कॅचअप करायला वेळ नाही लागणार. बट त्या मूडमध्ये, त्या मोमेंटम मध्ये यायला येणं आवश्यक आहे. ते कधी होऊ शकतं तर तुमचे फाउंडेशन स्ट्रॉंग असते. मी एखादा तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, तो शॉर्टकट सांगण्यासाठी तुम्हाला त्याचा लॉंग कट तरी माहित पाहिजे आधी, की हा असा असा प्रश्न सॉल्व्ह होतो. अच्छा ठीक आहे, याच्यामध्ये टाइम वाचवायचा आहे, त्यासाठी हा शॉर्टकट आहे. बट त्यासाठी तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन, तुमचं बेस स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक आहे. लाईक कन्स्ट्रक्टिंग अ बिल्डिंग स्ट्रॉंग फाउंडेशन्स मेक फ्युचर लर्निंग इझियर. वीक फाउंडेशन मेक एव्हरी चॅप्टर फील डिफिकल्ट. सो ते जे मी आधी सांगितलं तेच. Phase 3, develop application skill. Core strategy, move towards the topic requiring combined concepts. Practice multi-step thinking, enhance problem solving ability. आता जसं जेईला ऑलरेडी 2-2, 3-3, 4-4 टॉपिकचे प्रश्न कधी कधी मिक्स होऊन येतात, काही काही खूप लेंदी प्रश्न येतात. सीईटीला पण जास्त लेंदी नाहीयेत, काही प्रश्न आहेत लेंदी, पण ते 1 किंवा 2 टॉपिकचे मिक्स प्रश्न येतात. तर तुमच्या थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला ते स्किल डेव्हलप करावं लागणार आहे. ऍप्लिकेटिव्ह तुम्हाला कळलं पाहिजे काय. स्पेसिफिकली फिजिक्स साठी सांगेल मी. त्या गोष्टी जास्त लागतात. मॅथ्स मध्ये पण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे किंवा ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आहे. मॅथ्स मध्ये मेकॅनिकल वर्क जास्त आहे. बट डिफरन्शियल इक्वेशन सारखा टॉपिक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्री आहे, तिथे तुम्हाला विचार करावा लागतो की ऍप्लिकेशनला कशा पद्धतीने गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. त्याच्या सोबत सोबत काही ज्या गोष्टी आहेत, जसं की मी जसं सांगितलं 2 टॉपिकच्या मिक्स कॉन्सेप्ट. ट्रिग्नोमेट्री हेवीली विचारलं जातं कॅल्क्युलसमध्ये, किंवा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ट्रिग्नोमेट्री विचारलं जातं, किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्याही फंक्शन मध्ये काहीतरी वेगळं विचारलं जातं, मॅट्रायसिस मध्ये कॉम्प्लेक्स नंबर विचारलं जातं. ह्या गोष्टीला डील कसं करायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे जमलं पाहिजे याच्यासाठी मी सांगतोय कारण तुम्हाला एक्झाम मध्ये वेळ लिमिटेड आहे. तुम्हाला कमी वेळामध्ये विचार करून तो क्वेश्चनला अप्रोच करून पुढे जायचं. त्यासाठी तुमची थिंकिंग कॅपॅबिलिटी त्या लेवलला गेली पाहिजे. सो त्यासाठी ऍप्लिकेशन स्किल डेव्हलप करणं खूप आवश्यक आहे फेज 3 मध्ये. फेज 4, लर्न टू कनेक्ट टॉपिक्स. जे मी आता सांगितलं की आता कंबाईंड कन्सेप्ट येणार आहेत. टॉपिकला कनेक्ट करता आलं पाहिजे. टॉपिकला कनेक्ट करायचंय म्हणजे काय करायचं? फॉर एक्झाम्पल
11चा एक टॉपिक आहे सिक्वेन्स अँड सिरीज. त्याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन. तो तुमच्या 11च्या सीईटीच्या सिलेबस मध्ये नाहीये. तो होता आधी पण तो नाहीये आता. पण तुम्हाला एखादा प्रश्न ट्रिग्नोमेट्री मध्ये आला जो 12वीच्या सिलेबस मध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिला अँगल्स आर इन एपी, तर तुम्हाला 11वीची ती कॉन्सेप्ट किंवा 10वीला पण झालेलं आहे रादर की एपी मध्ये अँगल आहेत म्हणजे कंडिशन काय घ्यायची. ही जी गोष्ट आहे ही टॉपिकला कनेक्ट करणारी गोष्ट आहे. म्हणून मी स्पेसिफिक सांगतो की टॉपिकला तुम्हाला कनेक्ट करता आलंच पाहिजे. किंवा डिफरन्शिएशन मध्ये एक पूर्ण पार्टच, एक पूर्ण काय म्हणतात त्याला टाईप जो आहे तो इनव्हर्स वाला आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री वाला टाईप आहे. तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन तुम्हाला जमले पाहिजे, 100% जमले पाहिजे. खूप खूप महत्वाचा पार्ट सांगतोय मी. प्रत्येक टॉपिक कनेक्शन तुम्हाला आलं पाहिजे. डेव्हलप फ्लेक्झिबल थिंकिंग फॉर रिअल सीईटी क्वेश्चन. सीईटीचे क्वेश्चन पीवायक्यू सोडवा. पीवायक्यू सोडवले तर तुम्हाला खूप खूप जास्त फायदा होणार आहे त्याचा. Stop seeing maths as separate chapter, start seeing it as one connected system. The full picture appears only when the pieces connect. ठीक आहे. तो तुम्हाला मॅथ्सचं तुम्ही प्रिपरेशन करताय तर माझ्यासाठी M1 वेगळा, M2 वेगळा, 11वी वेगळा, हे नक्कीच वेगळे आहेत. पण कन्सिडर करताना मॅथ्सला कनेक्टिंग एक सिंगल पीस कनेक्ट करा, सिंगल पीस कन्सिडर करा, त्याच्यानुसार प्रिपरेशन करा. आपल्यासाठी 50 क्वेश्चन महत्वाचे आहेत बाळांनो. ठीक आहे. Phase 5, build exam readiness, time management, handling pressure, maintaining focus, solving under constraints. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टीतून जाताल त्यानंतर तुम्हाला महत्वाचा पार्ट आहे टाइम मॅनेजमेंट. मी नेहमी मुलांना सांगत असतो की उत्तर जे आहे क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर लवकर येण्यापेक्षा बरोबर येणं आधी जास्त महत्वाचं आहे. तुमचं आन्सर जर बरोबर आलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि रादर आन्सर बरोबर येणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात वेळ कसा वाचवायचा आहे, त्याला काय शॉर्टकट लावायचा आहे, कुठल्या स्टेप न लिहिताही आन्सर येतं हे आपण नंतर विचार करू शकतो. पहिले ते आन्सर येणं महत्वाचं. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे शिकावं लागणार आहे. पहिले क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, जे आधीच्या स्टेप्स मध्ये मी सांगितलं की प्रॅक्टिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्यानंतर हँडलिंग प्रेशर, त्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट द्यावं लागतील. वेगवेगळ्या मॉक टेस्ट तुम्ही दिल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे. त्यानंतर मेंटेनिंग फोकस, फोकस एक्झाम मध्ये मेंटेन करणं खूप 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 आवश्यक आहे. ठीक आहे, महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर सॉल्विंग अंडर कन्स्ट्रेंट्स, वेगवेगळ्या कन्स्ट्रेंट म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या कंडिशन मध्ये एक्झाम देणे. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये म्हणजे मी असं म्हणेल की तुम्ही टॉपिक वाईज एक्झाम देताय किंवा सेक्शनल एक्झाम देताय किंवा होल सिलेबसवर FLT देताय, फुल लेंथ टेस्ट देताय, याच्यामध्ये तुमचा स्कोर कसा येतो ह्या गोष्टी मॅटर करतील. ठीक आहे. प्रिपरेशन इज नॉट कम्प्लीट अंटिल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह, राईट. वाय दिस सिक्वेन्स वर्क्स. आता हे 5 स्टेप्सचं मी फ्रेमवर्क सांगितलं तुम्हाला, हे का वर्क करते. मेनी ट्राय टू जम्प डायरेक्टली टू डिफिकल्ट एरियाज, but like learning a language, you don't start with the poetry, you start with the basic conversation. आठवून बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, आपण मराठी शिकलो पहिल्यांदा, तर आपण डायरेक्टली सेंटेन्स बनवायला नाही शिकलो, आपण डायरेक्टली कविता वाचायला नाही शिकलो, आपण डायरेक्टली मराठीतले वाक्य बोलायला नाही शिकलो. आपण काय शिकलो आधी, पण अ आ इ ई हे गोष्टी शिकलो. म्हणजे काय, आपल्याला बेसिक गोष्टी आधी माहीत झाल्या, त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. इथे पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की बरेच लोक डायरेक्टली काय करतात, पीवायक्यू सॉल्व्ह करायला घेतात. रादर पीवायक्यू सॉल्व्ह करणं प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला बेसिक त्याचं माहित पाहिजे, त्याच्यावरचे दुसरे क्वेश्चन झालेले पाहिजे, मग तुम्ही पीवायक्यूला हात लावू शकता. 100% ती गोष्ट करणं आवश्यक आहे. कॉन्फिडन्स प्लस फाउंडेशन, बेसिक कॉन्व्हर्सेशन्स, ऍप्लिकेशन प्लस इंटिग्रेशन, बिल्डिंग द सेंटेन्सेस, एक्झाम रेडीनेस, रायटिंग द पोएट्री. तर ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या ह्याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत. यानुसार जर तुम्ही गेले तर तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. येस, द मॅथ्स वर्ग इकोसिस्टम फॉर MST CET 2027. आपण काय करणार आहोत त्याच्याबद्दल थोडस बोलतोय मी. आपण येणाऱ्या काळामध्ये YouTube वरती लाईव्ह लेक्चर स्टार्ट करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी काही टॉपिक्स घेणार आहे. टॉपिक्स जे असतील ते सीईटीच्या सिलेबसवर बेस्ड असतील. ते टॉपिक्स मी घेणार, त्याचे क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार, म्हणजे थेरी घेणार आधी, त्यानंतर क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आणि त्याच्यानंतर एव्हरी संडे त्याच्यावरती एक फ्री टेस्ट होणार सध्या, आणि ती फ्री टेस्ट होणार आहे ऍप वरती.
त्या ऍपचं नाव आहे आपल्या मॅथ्स वर्ग. ऍपचं नाव आहे मॅथ्स वर्ग. तर हे मॅथ्स वर्गचं ऍप तुम्ही डाउनलोड करून ठेवा. लवकरच आपली ही सिस्टीम स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर असेल, त्याच्यानंतर क्वेश्चनची प्रॅक्टिस असेल एकाच आठवड्यामध्ये आणि त्याची टेस्ट असेल. तिन्ही गोष्टी तुम्हाला एका आठवड्यामध्ये मिळणार आहेत. तो त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. युट्यूबवर लाईव्ह लेक्चर आहे, फ्री लाईव्ह लेक्चर असेल, प्रॅक्टिस पण आपण त्याची करून घेणार आहे. सो सध्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. आपल्याला युट्यूब हे जे आहे हे खूप ग्रो करायचंय, कारण मला माहितीये की मी त्या लेवलला जाऊन मुलांची मदत करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे माझं तुम्हाला पण हे आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॅथ्स वर्गाला पोहोचवा. मराठीतून MST CET शिकवणारा प्लॅटफॉर्म आहे आपला. मॅथ्सचा एकमेव प्लॅटफॉर्म ज्याच्यावर आपण मराठीतून शिकवतोय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्लॅटफॉर्म पोहोचवा. मी एक रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. तर मॅथ्स वर्गाचं ऍप डाउनलोड करून घ्या. तर युट्यूब वरती आपण प्रिपरेशन रोड मॅप, स्ट्रॅटेजी व्हिडिओज जे सध्या चालू आहेत, वन शॉट रिव्हिजन्स आपण लेटर हाफ मध्ये ज्यावेळेस आपलं काय म्हणतात त्याला शेवटी एक्झाम येईल त्यावेळेस वन शॉट रिव्हिजन आपण घेतोच. लाईव्ह गायडन्स सेशन्स पण आपले चालूच असतात, जसं मी आता सांगितलं. लाईव्ह बॅचेस, टेस्ट सिरीज, स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन, एक्झाम ट्रेंड्स. बॅच मी अजून ऍप वरती स्टार्ट करणार नाहीये सध्या. मला असं वाटतंय की मेजॉरिटी युट्यूब वरतीच आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. टेस्ट मात्र आपण ऍप वरती घेणार आहोत. टेस्ट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. सध्या फ्री टेस्ट चालतील युट्यूब वरती आणि त्या संडेच्या दिवशी असतील. तर त्याचं शेड्यूल कसं असेल, काय असेल, ह्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्या कम्युनिटी टॅब मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. त्या सोबत इंस्टाग्रामचं जे आपलं पेज आहे मॅथ्स वर्गचं, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. FBच्या पेजला फॉलो करू शकता आणि आपला टेलिग्रामचं जे पेज आहे त्यालाही तुम्ही फॉलो करून ठेवा. या सगळ्या गोष्टींवरती त्या गोष्टी अपलोड केल्या जातील, सो दॅट तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. आणि ऍप महत्वाचा आहे, ऍप तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. A good roadmap does not reduce the effort, it reduces unnecessary struggle, and that makes all the difference in your MST CET 2027 journey. रोडमॅप जो आहे तो तुमचा एफर्ट रिड्यूस नाही करत, पण तुमचं स्ट्रगल कमी करतो. हे त्याच्यातून सांगायचं होतं. नक्कीच तुम्ही जर 2027चं प्रिपरेशन करताय तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. आणि मॅथ्स वर्गाचं चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आजपासून आपण महत्वाचे जे आहेत एक सिरीज चालू करतोय शॉर्टकटची. त्याला आपण म्हणणार आहे मास्टर स्ट्रोक्स. तो मॅथ्सचे मास्टर स्ट्रोक जे आहेत ते तुम्ही कुठेही पाहिले नसतील, असे मास्टर स्ट्रोक्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट वेळ पण वाचेल आणि स्कोर पण वाढेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.